चेकिंग चालू राहिली या ठिकाणी. तो आमना ई ग्रुप तुम्ही देखू शकता. तर जेवण करा ना राज्यपाल किती राही ना आदिवासी विकास मंत्री आमदार खासदार. जबरदस्त निसर्गाच्या वातावरणात आणि हा जो समुद्र अथांग समुद्र आता आम्ही बघायला आलेलो आहोत. तर ठाणेना मॉर्निंगना लुक गाईज गाड्या रातभर चाली राहणार. तर सर्व आपले तयार व्हायचं झालं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आज ना नवीन व्हिडिओ. तर आज ना व्हिडिओ आपण रूम मध्ये चालू करेल. तर आता आपण चेकआउट करायला आणि आता आपण जाय राहणार ती म्हणजे राजभवन. मग तर आज दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि राज्याना राज्यपाल आणि आदिवासी विकास मंत्री येणार सर्व इन्फ्लुएन्सर्सला भेट द्यासाठी. तर चालेल मग आज ना कार्यक्रम कशावर ते हे व्हिडिओ मग नक्की देख जा. तर आता आपली सर्व तयारी व्हायची झालं त्यामुळे मग आपण निघणार रूम मग चेकआउट कराय ना. तर चालेल मग. तर मंडळी आपण आता हॉटेलने बाहेर निघणार आणि जेवढा होतात ना ऑल महाराष्ट्रना कलाकार त्या आता रेडी होई राहणार. बस येणार आपली टीम. चालेल मग बसनी वाट येतो आपण यावेळी मग येईल बस. तर आता आपण चालणार बस मग बसासाठी आमना रूम पार्टनर 4 जण. तर हैव ती बस ती राजभवनला जाणार. बसने सुविधा अशी शे कोणाचंच नाही. तर गाईज आपण आता मॅडम मोठ्याने सांगा थोडं. तर आपण मुंबईला पोची जायला तर राजभवन मग आता चेकिंग चालू राहिली गाईज तुम्ही बघू शकता. फायनली पोची जायला आता जाय राहिला. पूर्ण चेकिंग चालू राहिली या ठिकाणी. हो झालं. तर गाईज आपण ना आता जमतेम उतरणार. इतकी गरमी ना भाऊ, जबरदस्त गरमी. तर या ठिकाणी पोची जायला होतं राजभवन मग आणि ना पूर्ण महाराष्ट्र कानाकोपरा महिला जेवढा सिलेक्ट करेल तेवढा येईल क्रिएटर्स.
बेकार गरम आहे मंडळी. या ठिकाणी कार्यक्रम ना सूचना वगैरे सर्व आय कार्ड वगैरे वाटी राहणार. सर्व साला आय कार्ड दिलं आणि प्लस मला दिलं लोकभवन मुंबई. तर आपलं 103 व बरं नाही बघू बघू आणि महागवत काही सूचनावर तुम्ही देखू शकता. तर चालेल मग 103 हातवर लिहिलं होतं. आठवं 103च राज्यपालांसोबत. आणि त्यानंतर आपलं लोकभवन दर्शन आहे. त्या लोकभवन दर्शनमध्ये पण हा ग्रुप राहणार आहे. आपला तो पण ग्रुप ॲड होईल. म्हणजे 50टा करायचा आपल्याला. पण तुम्ही माझ्यासोबतच थांबा. आणि एवढंच आपण लक्षात ठेवूया की आपण राजभवनमध्ये डिसिप्लिनमध्ये राहूया. म्हणजे कुठंच व्हायला नको सोशल मीडियावर किंवा कुठंच असं नाही झालं पाहिजे की आपल्याकडून तर मंडळी नाश्तासाठी लाईन लागेल. नाश्ता दी राहणार कार्यक्रमनी आधी. तर आम्ही पूर्ण लागेल तर प्रॉब्लेम नाश्त्यासाठी चम्मच लेवाना प्लस एक प्लेट लेवाना. नाश्ता करीन आपण जावाना. तर काय जाता आम्ही कर्ज नाश्ता. हाय करा. हाय 2 मिनिट. हां आता तुम्ही लय लेट होत आहे हो. तर काही राज्यपाल सोबत फोटो काढाना जो पूर्ण रूल्स त्या समजाड राहणार या ठिकाणी. मी का इथं का तुमच्या मध्ये मॅडम 2 मिनिटं. एक माणूस गेला. इन्स्ट्रक्शन देणारे मॅडम आणि ग्रुप मेंबर आहे. तर आता राजभवनकडे जाई आहे ना गाईज. पुढे चला मग 2-2चा ग्रुप बनवू. हां तर काही चांगला वातावरण अशामध्ये थंड आणि बाहेर गळालं. कारण की जवळच समुद्र व ते नामुळे मग काय समोर समुद्र व. बरं ठीक आहे. मॅडम सर्व माहिती दे आमना ग्रुपना मेंबर सर यायनी मॅडम आपलं. हां तर आता आपण मोबाईल बंद करायचा कार्यक्रम आहे ना का तेव्हा आपण मोबाईल काढू. चालेल मग नियमना पालन करा. शाळा पर्याय नाही गाई अशी गोष्ट आम्ही आयो. तर गाईज हो आमना ई ग्रुप तुम्ही देखू शकतास. ई मान जागा बाहेर दादा तटव. हाय माजी आमदार माजी खासदार जयसिंह पुढे यांचं विनंती आहे. तर गाईज हो राजभवन पूर्ण कार्यक्रम आहे जायला मुख्यमंत्री सर. तर गाईज एवढी सिक्युरिटी ना जबरदस्त सिक्युरिटी. व राजभवन तर काही जेलविहार म्हणा प्रत्येकला भोजननी सुविधा व राजपाल साहेब जायला तटा तुम्ही देखू शकता. सिक्युरिटी आणि पूर्ण कडक.
तर गाईस समोर समुद्र आणि राज्यपाल त्यानंतर पद्मश्री पुरस्कार जेवढात ना तेवढ्यात जेवण करण्यात आणि आम्हाला वाटतं जेवणाची सुविधा तर जेवण करायला राज्यपाल दिली राहिना आदिवासी विकास मंत्री आमदार खासदार सर्व सेक्युरिटी आम्ही राहिना जेवण हाय या मस्त आरामशीर जेवण करी हां तर हो समुद्र गाईज आणि तटच आम्ही अठा सर्व मंत्री महोदय जेवण करला तर पालघरना खासदार राजेंद्र गावित आदी मंत्री व सर्व आमना जेवण बिवण सर्व जायला आता आम्ही जात ना तर काय तुम्हाला वाटावा बनावट मोहर पण ओरिजिनल मोहर ओरिजिनल रियालिटीमा तो आर्टिफिशियल काय केमिकल आहे करिशन जशान तशात लायलं हो तो लोकसभाना पास मुंबईना आता आपण जमा कर आहे ना या ठिकाणी टोटल पास सर्व क्रिएटर जमा कर आहे ना का ऊन ना भाऊ जबरदस्त ऊन चांगला लोक कशा जगवा ते सांग माहिती रे भाऊ फक्त घरासामं किंवा हॉल सामत ना थंड वातावरण नाही तर बाकी बाहेर पूर्ण गरम तर आता जायला ना फिरासाठी सर्व ग्रुप मग अशी संधी कोणाला भेट हां तर गाईज अट्टल सर्व ग्रुप इला गेलं राजभवन में घूमने के लिए तर समोर समुद्र एवढा भारी व्ह्यूज आहे गाईज अमेझिंग हाय अशा राहतात अशा तर हो व्ह्यूज हळू 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 तर हो अशा व्ह्यूज गाईज तुम्ही देखा आणि मला देखू द्या आणि मुंबईनं वातावरण लई भारी चला सर्व इला गेलं गाईज भाऊ कसं वाटतं भाऊ दादा एकदम जबरदस्त निसर्गाच्या वातावरणात आणि हा जो समुद्र अथांग समुद्र आता आम्ही बघायला आलेलो आहोत जो आपण म्हणतो अरबी समुद्र तर असा हा अथांग समुद्र आज आम्ही इथं बघण्यासाठी आलो तर राजभवनाला भेट दिली आणि हा समुद्र आणि हे त्याची निळाशार नाही म्हणता येणार त्याच पद्धतीचं हे जे विहंगम दृश्य हे आपण बघू शकतात बळभाऊ त्यांना दाखवा आणि या ठिकाणी मला बोलूसं वाटतं की इथं इंग्लिश बोलायला पाहिजे हो चालेल 2 शब्द होऊन जाऊ दे ओके ओके झालं इंग्लिश बस ओके ओके तर मंडळी हो अथांग समुद्र अरबी समुद्र तुम्ही देखू शकता आम्ही आभार मानतो की त्यांच्यामुळे आज आपण राजभवन इथे आलेलो आहोत आम्ही आपल्या हा जे समुद्र आहे याचं हे विहंगम दृश्य डोळ्यात तर आपण ना नेक्स्ट लोकेशनला गाईज समोर जो दिशी आहे ना हाय तर गाईज आपण नेक्स्ट लोकेशनला येलो जा महादेवना दर्शन होईना देखू शकता अजून इज राहणार शंख बघा किती मोठे आणि समोर जी दिश राहील ती मरीन ड्राईव्ह बंबई की मरीन ड्राईव्ह तर वातावरण खराब असल्या कारणाने काही जास्त स्पष्ट दिसू शकत नाही तर गाईज देखासारखं भरपूर राजभवनने जवळपास तर गाईज हेच सांगतात ती स्वप्नांनी
सिटी, ड्रीम सिटी. तर गाईज जो तो ब्लॉगिंग करायला आणि आज ब्लॉगिंगमुळेच आज मुंबईसारख्या सिटीमा आपल्याला इन्व्हाइट करेल. सर्व काही गोष्ट व्हिडिओमुळे आपल्याला अनुभवाला भेटी राहणार काय त्यामुळे सांगू सर्वाशी आपला श्वासन तो का करा. मन सारखी जिंदगी जगा, मन सारखी जिंदगी जगाल बेटा. सर्व इन्फ्लुएन्सर ऑफिसर ज्या हवा त्या सर्व कलाकार वगैरे येलत गाईज. आणि आता सर्व राजभवन आजबाजूना जो स्पॉट होता त्या देखाय जायलत. आता बस येलत आपल्या ह्याच बस आपल्याला ठाण्याला जाणं. या देखले अशा बसत आणि एवढ्या भारी बसत ना ए सी वाल्यावर. चालेल मग आता गाड्या समजा. तर मंडळी हो देखील तुम्ही पार्टिसिपेटना आपल्याला सर्टिफिकेट दिलं प्लस एक बॅगी दिलं तुम्ही देखू शकतास. तर आता आपण ही पोचणार ती म्हणजे ठाणे मग. आणि आता आपण स्टेशनला जाय आहे ना अठे आपल्याला कल्याण जावाना. तर गाईज एवढी गर्मी ना जबरदस्त गरम वातावरण अंगला लोक कशा राहतात देव जाणे रे भाऊ जबरदस्त आहे बेकार गरमी. तर चालेल मग आपण भेटू पुढं. तर आता आपण उन्हावती म्हणजे ठाणेनी रेल्वे स्टेशनला गाईज येवर का. तर पटापट जावा ना आता आम्हाला जावा ना कल्याणला. तिकीट काढलेलं आम्ही कल्याण जाना 3 जण. हा तर राहू ठाणे ना रेल्वे स्टेशन. तर काही जाता ठाण्याने निघणे कल्याणकडं. तर आपण नाव कल्याणनी रेल्वे स्टेशनला आणि गर्दी तुम्ही देखशाल लगेच बशी घ्यात बा असे भीड भाड राहा काही. तर आता आपण जायचं बस स्टँडला बस देखासाठी. तर मंडळी आहे गर्दी देखा तुम्ही. जत्रा निघत दुनिया भाऊ नाही मला टोकायची. एवढी गर्दी ना भाऊ जबरदस्त कल्याण जंक्शनवर हाय. तर आता जमत्या मठी पूर्ण त्या देखाया कशी गर्दी राहणार. प्रत्येक स्टेशनवर एवढी गर्दी. गाईज आपण उन्हा कल्याणनी बस स्टॉपला. तर गाईज आता आपल्याला ट्रॅव्हल्स भेटणे ट्रॅव्हल्सनं बस लावणे